फुलंब्री तालुक्यातील पाल जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार लंका आप्पासाहेब काकडे यांच्या प्रचार सभेचा आणि प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडलाय। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार अनुराधा चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, शिवाजी पात्रीकर, ऐश्वर्या गाडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला असून यावेळी पुरुषांपेक्षा महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली। यावेळी आप्पासाहेब काकडे यांनी मला माझ्या गावाप्रमाणेच पाल गाव तसेच हा संपूर्ण गट रोल मॉडेल बनवायचे असून यासाठी पाल गाव दत्तक घेण्याचे जाहीर केले। यावेळी सुहास शिरसाट यांनी मोदी सरकारने दिलेल्या विविध योजनेचा उजाळा दिला। यावेळी आमदार अनुराधा चव्हाण आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। मतदारसंघाची इथे काम करण्याची पद्धत भारतीय जनता पार्टीची आदरणीय दादा असतील, आदरणीय नाना असतील यांच्या माध्यमातून आपल्या इथे झालेला विकास असेल तर इथे असं आश्वासन, खोटं आश्वासन किंवा चुकीचं आश्वासन किंवा फक्त नारळ फोडायचं कामाचा काही पत्ता नाही, असं कधीच झालं नाही। जर इथे आपलं काम मंजूर असेल तरच नारळ फोडायचा, अशा पद्धतीचं काम आजपर्यंत नानांच्या माध्यमातून इथे उभं राहिलं। तर दादा फार मोठ्या याच्यावर होते, केंद्रामध्ये होते। दादांचं 1000, 2000, 3000 कोटीमध्ये अशा पद्धतीचं काम दादांचं आपल्या याच्यामध्ये झालेलं आहे। आणि त्यामुळे एक विकासाची गंगा, विकासाचं दृष्टिकोन असलेले आपली भारतीय जनता पार्टी आहे। एवढे केले गावात, मला वाटतं त्यांच्या सभेत त्यांनी सांगितलं आज की मी सर्वसामान्य आहे। रावसाहेब दानवे सारख्या बलाढ्य माणसाला मी पाडलं। त्यांनी एकदा पालला असं स्टेज चांगलं आहे असं बनवावं, मी बी येतो, त्यांनी बी यावं आणि एकदा मांडावं की सामान्य तू आहे कमी आहे, तुम्ही सगळे शेतकरी बसेले, त्याला चार देऊन दाखव, बिल्ड फोडून दाखव, मक्काचं बी किती लागतं सांग, तिळाला किती लागते सांग, सामान्य कोणला माणसान, तो यालाच माणसान ना, बैलाला दात किती राहते सांग। सामान्य माणूस ओळखायची परीक्षा काय सांगा? हर गोष्टीची परीक्षा असते, तुम्हाला माहित नाही, यायला माहिती आहे। बैल घ्यायला गेलो तर दात पाहतो आपण किती दाती आहे, 2 दाती म्हणजे गोरा, 4 दाती म्हणजे बाटकी बांधायचं, 6 दाती म्हणजे टांग्याला चालतं आणि 8 दाती जरा म्हणजे उभाट्या चालतं। बैलाला दात 8च राहते, तुम्हाला दोघाला तिघाला माहीत नसून पोलीसवाल्याला। पण म्हैस घ्यायला गेलो तर आपण दात पाहतो का? काय पाहतो? कास किती दूध देईन,